खरं नसते. मी आता पहिली म्हणजे कथा सगळ्यात तुम्हाला 15 वर्ष खूप खुशीपेक्षा विचारणं तुम्हाला माहिती आहे का? आपला तिरंगा राष्ट्रध्वज आहे. आपल्या तिरंगात 3 रंग आहेत. वरच्या बाजूला केशरी, मध्यभागी पांढरा, सरळ खाली हिरवा रंग, पांढऱ्या पट्ट्यात निळ्या रंगाचा शीर्षक आहे. तरतूर आराच्या शब्द प्राणावरून प्रिय श्याममध्ये 3 रंगाचे अर्थ शिजून बाकी वाचून आपण भारताचा स्वातंत्र्य करीत आहोत. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. all of you, माझे नाव प्रांजल मनोहर चौधरी आहे. मी आता पहिलीमध्ये शिकते. आज आहे 15 ऑगस्ट. हा आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. या दिवशी आपण झेंडा वंदन करतो. सगळे मिळून राष्ट्रगीत म्हणतो. या दिवशी आपण देशाच्या शिवसैनिकांना वंदन करतो. मला माझा देश खूप खूप आवडतो. बोला भारत माता की नमस्कार, माझे नाव अथर्व सोपटारे. मी तुम्हाला 15 वर्गाचं लोन सुद्धा आहे. ते दिवसांच्या किती आकाश मिळाली. आपल्या झेंड्यावर 3 रंग असतात. वरच्या केसरी, पांढरा, खाली रंग रंगात निळ्या कलरच्या सूचक असतात. त्याला 4 साईड असतात. एवढे म्हणून मला 2 शब्द संपवते. सर्वांना नमस्कार, माझे नाव तनुजा रवनिकाते आहे. आज 15 ऑगस्ट आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. हा दिवस सर्वांना स्वातंत्र्य म्हणून जातो. 15 ऑगस्ट हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी झेंडा वंदन करतात. मला हा दिवस खूप खूप आवडतो. हा दिवस सर्वांना पसंत देतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सर्वज्ञ देवीदास नवसुके. इयत्ता 2री मध्ये शिकते. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठपिंपरी. हा उजळा मानाचा या भारत देशाला. चला देऊया सलामी या तिरंगी झेंड्याला. आज 15 ऑगस्ट आहे. आज आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. आज आपण भारताचा स्वातंत्र्य दिन करण्यासाठी इथे जमलो आहोत. मला माझ्या स्वातंत्र्य दिनाचा उपध्यान आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद. नमस्कार, माझे नाव प्रांजल भाऊसाहेब गारटकर. इयत्ता 3री. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठपिंपरी. मी आज तुम्हाला 2 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्याने आपल्या प्राणाची आहुती दिल्या. स्वराज्य मिळवण्यासाठी ते गंजी पडले. सुभाषचंद्र बोस या महापुरुषांच्या नेतृत्वाखाली अनेक जण स्वातंत्र्याच्या लढाईत धारातीर्थी पडला. देशासाठी आपलं बलिदान दिलं. स्वराज्याचं स्वप्न अंक 15 ऑगस्ट 1947 सत्याचा दिवस राजधानीतून केला. ॲट द स्टॉक ऑफ द डिअर नेम. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी संध्येला पडले नेहरू. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद. महाशय, वंदनी गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वेदिका विनोद बोरकर. मी इयत्ता 3री मध्ये शिकते. आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या भारतात 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून आपण हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून मोठ्या अभिमानाने साजरा करतो. मित्रांनो, हा दिवस आपल्याला महात्मा गांधीजी, सुभाषचंद्र बोस, भगत सिंग, चंद्रशेखर आझाद, लाला लजपत राय या सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो. आपण या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना
करूया. कृषी, विज्ञान, आर्थिक, साहित्य, क्रीडा, शिक्षण एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नमस्कार. माझे नाव गौरी शरद गोडकर आहे. मी आता 3री मध्ये शिकते. सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रसर नेते होते. नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी जपानच्या मदतीने आझाद हिंदी फौज स्थापन केले होते. दिलेले जय हिंदचा नारा आज भारताचा राष्ट्रीय बनाला. 1946 मध्ये अमेरिकन लुई पिचर यांच्याशी चर्चा असताना महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्त असा उल्लेख केला. नेताजींचा योगदान व प्रभाव इतका मोठा होता की काही जाणवत नसे. त्यावेळीच नेताजींचे भारतात उपस्थान फाळणी भारताचा एक संघ राष्ट्र म्हणून टिकून राहिला. स्वतः गांधीजींनी देखील असेच मानत होते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. माझे नाव शिवम अतुल शेलार. मी आता 3री मध्ये शिकतो. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. मी आज तुमच्याकडे 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. वासुदेव चाफेकर व त्यांचे बंधू हे क्रांतिकारकांमध्ये गणले जातात. वासुदेव चाफेकरांचा जन्म 1880 मध्ये कोकणात ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनी मराठी वैज्ञानिक शिक्षण घेतले. राजकारणात दामोदर या त्यांच्या बंधूसह सहभाग घेतला. एवढे म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. माझे नाव संजीवनी नवशंगे. इयत्ता 2री मध्ये शिकते. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठपिंपरी. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठपिंपरी. गुणांच्या बळावर त्यांनी गुड मॉर्निंग एवरीवन. रिस्पेक्ट चीफ गेस्ट, प्रिन्सिपल, टीचर, parents and all my dear friends. My name is Shadar Falke. I am a student of 3rd standard. I am here to give a short speech on Independence Day. I wish you a very happy Independence Day. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. माझे नाव रुद्रा अरुणव सुटे. मी आता 4वी मध्ये शिकते. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठपिंपरी. मोहनदास करमचंद गांधी. ऑक्टोबर 2 इसवी सन 1869. जानेवारी 30 इसवी सन 1948 हे भारताच्या संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनात गांधीजींनी भारत स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि भारताचे राष्ट्रपिता असेही म्हणत. नेताजी सुभाषचंद्र बोस इसवी सन 1944 मध्ये राष्ट्रपिता असे संबोधले गेले असे म्हणतात. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव तृप्ती विजय शिंदे. इयत्ता 4वी. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठपिंपरी. आपल्या प्रिय भारत देशाला इंग्रजी राजवटीपासून 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्याच्या बहुतेच्या श्रेय मिळाले. आपल्या पिढीतले कोणतेही 1947 ला ऐतिहासिक कालाच्या बहुतेची पावन स्थिती आपण कायम ठेवलीच पाहिजे आणि कर्तबुद्धीने दरवर्षी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. कित्येक क्रांतिकारी भारतावर गेले ठिकाणी आणि अशा अनेक क्रांतिकारांनी सुगंधवासाची उमेद घालवली. परंतु इंग्रजांनी यावर अधिक मोठ्या पदावर हक्क नसल्याने कामठ्या यांच्या उपायाने भारताच्या जनतेला फुटाफूट निर्माण केली. जय हिंद, जय. माझे नाव प्राचीन लवकर. मी आता 4वी मध्ये शिकते. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. आज 15 ऑगस्ट हा
हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट हा आपला भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी 1947 मध्ये आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. आज हा दिवस आपल्या त्या पराक्रमी वीरांच्या आणि त्यांच्या बलिदानांच्या आठवणी करून देतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. सर्व माझे नमस्कार. माझे नाव प्रज्ञा ज्ञानेश लोखंडे. मी इयत्ता 4थी मध्ये शिकते. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंत्री तालुका जिल्हा अहमदनगर. सादर करणार आहे 15 ऑगस्ट बद्दल भाषण. उत्सवातील रंगांचा आभार याद दिला. नतमस्तक मी त्या सर्वांनी ज्यांनी भारत देश घडवला. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजनवर राजे जमलेल्या माझ्या प्रिय मित्रांनो, आज मी तुम्हाला जे 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. मुघल इंग्रजांनी आपला देश कसा बळकटवला, 150 वर्ष कसे राज्य केले, भारतीय कमुकवत राज्यांचा विखुरलेल्या राज्याचा छातीकांचा व त्यांच्यातील स्वार्थी फुटले व्यक्तींचा धूर्तपणे काढला. इंग्रजांनी सारा देश कांडाकांड केला. जबरदस्त शेतसारा बसून पैसा वापरून इंग्लंडला गेले व भारत तरी जिवंत. 1857 च्या उठावाला राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, कुंभसिंह धारा तिथे पडले तर लाल बाल आणि नेहरू गांधींनी अहिंसा तत्वाला बनले. जय हिंद, जय भारत. माझे नाव लक्ष्मी प्रशांत टोपले. इयत्ता 4थी. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंत्री. आज मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. 1857 च्या उठावात राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपेकर, कुंभसिंह इत्यादी धारा तिथे पडले तर लाल बाल आणि नेहरू गांधींनी अहिंसा तत्वाने असहकार केला. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. माझे नाव गौरी कृष्ण बोरकर. इयत्ता 4थी मध्ये शिकते. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी. अध्यक्ष महोदय, गुरुजनवर्ग आणि येथे बसणारे माझे बालमित्र मैत्रिणी, मी आज तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. आज आपण सर्वजण 15 ऑगस्ट निमित्त येथे जमलो आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक नेत्यांनी प्राप्त केले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवले. जय हिंद, जय भारत.